इकडे खोल पाणी आहे. सोडवले. अरे अरे सोड हळू. आजी का मासे लागलेत लय. डायरेक्ट पांढरच झालं. आयो एकच नंबर ना. काय ग हा बघू बघू वर कर. हा ना. अरे मोठे बघा. तर बघा कसले मासे भेटले तर मित्रांनो. जबरदस्त. हा बघा आता अशी का मासे टाकून घेते. एकदम भारी बघा मस्त पैकी. तर चला परत एकदा मित्रांनो आलोय नदीला. हे बघा सगळे फॅमिली सोबत मस्त पैकी. लास्ट टाइमला इकडे ना लय मासे भेटले होते मध्ये, तर त्याच ठिकाणी आलोय. पण आहे ना नदीचं पाणी थोडंसं वाढलंय असं वाटतंय. बघू एकतर आज भरपूर सारे जाळे आणले तर त्याच्यामुळे ना मासे तर भेटतील म्हणा, फक्त पाणी जास्त नसलं पाहिजे. इथंच बसूयात. असे का इथंच बसूयात. पलीकडच्या साईडला आता जाता नाही येणार आपल्याला. लास्ट टाईमला आम्ही त्या साईडला स्वयंपाक बनवलेला, आणि तिकडं आता पाणी वाढल्यामुळं काही जाता येणार नाही असं वाटतंय. चला या साईडला वरती इकडं हा मोठा डोह दिसतोय ना, याच्यामध्ये जाळे टाकूयात. तर इथंच आहे बघा मित्रांनो, इथंच सामान ठेवलं आपलं. आणि इकडं बघा मासेवाले मासे पकडतायत खालच्या साईडला. हे बघा आपल्याला डायरेक्ट पाण्यात जाऊन टाकायला लागत होता. त्याच्यावर आपली बारीक माशांचे जाळे येतात आणि ही टूपवर बसून टाकतात ना, हे मोठ्या माशासाठी टाकतात. तर चला जाळी टाकूयात, बघू काय मासे भेटत आहेत का. मस्तपैकी मासे पकडूयात आणि मस्त रेसिपी बनवूयात इथंच. शिंपली तर बघा शिंपले परीने गोळा केले तर शिंपले. या शिंपल्यांचं लास्ट टाइमला एकदा आपण मस्त कालवण बनवलेलं. आज आलोय बघा मासे पकडायला, पण पाणी तर खूपच सोडलेलं दिसतंय. काय माहित मी यावेळेस आता आज तर जाळे टाकणार म्हणून आले होते घरूनच तयारीत, पण वाटत नाही कारण खूपच खोल पण वाटते पाणी. आणि जमल काय नाही, बघू ट्राय करू तरी पण. हृदयला दिलाय ते काकाने मासा बघा. ते काकाने मासा दिलाय हृदयला. अरे 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 आम्ही ना बारीक जाळ आणलाय मळ्याचा. लागतील का वरती सोडणार तिकडे वरती. ए हॅपी बर्थडे टू. असेच पकडायचे तर मस्त. हे छान होतात फ्राय. तर आता आहे ना पाण्यात उतरायच्या आधी मित्रांनो थोडं घरून चपाती मासे रात्रीचे बनवून आणले होते, ते खाऊयात. हे बघा मस्त फ्राय करून आणले, तर ते खाऊ आणि मग पाण्यात उतरू. कारण की पाण्यात उतरलं की मग बरंच दिवसभर पाण्यामध्ये जातोय, त्याच्यामुळे लवकर मग आपल्याला जेवण वगैरे बनवायला पण खूप उशीर होईल. तर चला आता थोडंसं खाऊन घेऊ थोडंसं आणि मग जाऊयात जाळी टाकायला. हे बघा कसं मस्त फ्राय करून आणले होते मासे आणि चपाती. तर लागले अशी का जेवायला. ए चल लवकर ये, चल परू. चपातीवरतीच घ्यायचं बाळा. त्याला ते काहीतरी आहे ना. खाऊ दे त्याला पण, तो आलाय असे नाही एवढा. चला जेवण तर झालंय मित्रांनो, जेवण करून घेतलं थोडं. चला आता जाऊयात जाळी टाकू. पाणी लय वाढले रे. लास्ट टाइमला इथून आम्ही गेलो इथं काहीच नव्हतं पाणी का ना, फक्त पुढच्या साईडला तिकडे पाणी होतं. आता बघा किती वाढले. जाळी टाकायला सुद्धा जाळं वाहून जायला ना. इथं असं आडवं टाकलं ना तर वाहून जाईल. तिकडं नाही जायचं, हे मधल्या ह्याच्यावर जायचं आहे. मध्ये इथून नेमकं असं खोल आहे पाणी आणि पलीकडचं जे जमीन दिसते तिथं जायचं आहे. अगं हे तर काहीच नाही पाणी, याच्यापेक्षा खोल पाण्यामध्ये जायचं आहे आपल्याला. काय होतंय हां काय आता गार पाणी रे, गार पाणी. हे बघा पाण्यामधून चालू आहे मित्रांनो आणि एकदम गार पाणी. इकडे ना थोडं मध्यभागी आलो मित्रांनो. ही जमीन आहे ना सगळीकडून पाणी यायच्या आणि इथं मध्ये. तर आता इकडे जाळं टाकूयात या साईडले ना जरा शांत पाणी. हो हे एक नवीन जाळं आहे मित्रांनो, लांब आहे जरा. ते लास्ट टाईमला आम्ही आणलेलं तिला आखूड होते, त्याच्यामुळे ते लांबवालं जाळं आणले. आणि हे आपले जाळे एक बोटी जाळे आता, तर ती टाकून घेऊ. चल ना तू इथं टाक, ते दादा गेले ना तिकडं, असं तिथून आडवं टाक. मी असं या साईडला इकडं वरती टाकतो. हा या नदीला ना मित्रांनो ही दुसरी वेळ आहे. आता एवढं काय वाटत नाही, पहिल्यांदा आलतो तेव्हा लय भीती वाटत होती. तर चला आता जाळे सोडूयात. दगड ठेव ना पहिलं त्याच्यावरती.
हां दगड ठेवायचं म्हणजे मग वाहून नाही जाणार. प्रवाह असेल ना खाली तिकडं. काय झालं खोल आहे रे, पाणी वाढलंय ना आता त्याच्यामुळं. पुढं अजून खोल असेल अशी का मग. अशी काय गेले फार पाण्यामध्ये खोल मित्रांनो. बघा तर बघा मित्रांनो किती खोल पाण्यामध्ये गेले असे बघा. फार एकदम खोल पाणी आहे तिकडं आणि इथून टाकीत गेले जाळा. कसलं खोल आहे बघा तिकडं. फार मानपर्यंत पाणी लागले तिच्या. खोल पाणी का ना इकडं. इकडे खोल पाणी सोडवले. अरे अरे सोड हळू अशी का लय नको खोल जाऊ. बसवले चल. हा बस बस मी वरती जातो अशी का आता बरं का. पाण्यात बघा किती लांब गेले अशी का. आणि जाळं सोडलंय आता थोडं राहिलंय तिचं. तोपर्यंत मी हे सुद्धा जाळं टाकून घेतो म्हणजे मग दोन्ही जाळे एकाच वेळी काढता येतील. पाणी वाढल्यामुळं नाहीतर इथं एवढं खोल नव्हतं मित्रांनो. आता लय वाढले बघा ते अशी का किती लांब खोल पाण्यामध्ये गेले. लय थंड पाणी किती खोल पाणी बघा. हे बघा किती लांब आहेत ते आणि मी बघा किती लांब आहे. माझा तर जाळा टाकून झालाय. चला आपण आता त्यांच्याकडे जाऊया. ते बघा त्यांच्या कमरे इतकं पाणी. आता पुढं गेलं की अजूनच खोल पाणी. तर तिकडे जास्त खोल होतं म्हणून मला तिकडनं पाठवलं नाही. तरी पण इकडनं पण पार माझ्या गळ्या इतकं पाणी होतं. आता 2 तर टाकून झालेत आपले जाळ्यात आणि तिसरा पण जाळा आणलाय बघा. आणि एकदमच नवीन आहे अजून तर ते काय वापरलेलं नाही आहे. मोठा जाळा दिसतोय का हा. लांब आहे एकदम आणि एकदम लांब आहे आणि मळ्याचंच आहे का. मळ्या माशाचं ना हे पण टाकूयात म्हणजे लय वेळ नाही लागणार. जर एकाच वेळी 3 जाळ्यांमध्ये भरपूर मासे भेटले तर लगेच आपल्याला रेसिपी बनवते. त्यासाठी हे टाकतोय लगेचच. हे पण टाकून घेतो आता. गेलेच बघा हे टाकायला जाळा. तर चला सगळे जाळे आता सोडून झालेत मित्रांनो. बाजूला जाऊन बसूयात एक अर्धा तास बसूयात बाजूला आणि वाट बघूयात. बघू काय मासे लागत आहेत कळेलच आपल्याला. पाणी तर वाढले बऱ्याच वेळ. पाणी वाढल्यावरती मासे लागतं ते कधी नाही लागत. हे बघा मस्त जाळे टाकून बसलोय. 3 तर जाळे टाकलेत आपण आणि निवांत बसलोय. हे बघा मस्त हृदय ते दिसत असेल तिकडे लय लांब मागच्या साईडला तिकडे पिशवी वगैरे ठेवल्यात ना. आणि इथून मधून यायला तर बरंच पाणी होतं म्हणून काय पोरांना इकडे आणलं नाही. आता आम्ही जाळे टाकून बसलोय. अजून 10 मिनिटांनी आपण जाळे काढूयात. 10-15 मिनिटांनी. तर एकदा जास्त अडकले तर मग परत नाही टाकायची गरज नाही. त्यासाठीच 3 जाळी एकदमच सोडल्यात. आता सुद्धा आले तिकडून. बघू त्यांना किती मासे त्याने पकडलेत. हे बघा बारीक मोठे सगळे आहेत ना. आताची सुरुवात आहे. संध्याकाळी दाखवतो तुम्हाला. बघू संध्याकाळपर्यंत भरपूर होतील नाही का. हे बघा तरी बरंच भेटले. खेकडे सुद्धा बघा मित्रांनो भेटलेत. खेकडे सुद्धा जाळ्याला अडकलेले होते. हे बघा चांगले मस्त मोठे खेकडे सुद्धा भेटलेत. 4 होतं 4 दाखवतो तुम्हाला नीट. हे बघा खेकडे सुद्धा जाळ्यात अडकले होते. शिंगडे बघा तेवढले त्याचे. तर अशी का गेली बघा जाळं काढायला. तिने सगळ्यात आधी जाळं टाकले ना त्याच्यामुळं ते आता एक जाळं काढून आणू आणि बघू त्याच्यामध्ये किती मासे लागलेत. किती खोल पाणी तिकडे बघा. आणि तिने ना नेमकं खोल पाण्यामध्ये टाकलं. मी वरती टाकली. मला वाटलेलं की वरच्या साईडला जास्त खोल असेल एखाद वेळे. तर तिकडं जास्त खोल नव्हतं आणि आशिकाने टाकलं तिथंच नेमकं खोल होतं. तर आशिकाने मित्रांनो आता जाळंच हे करायला सुरुवात केली. बघा त्या किती पाणी लागलं तिचे डायरेक्ट डोके आहेत का. हा ना एवढ्या मोठ्या पाण्यामध्ये बघा कसलं मोठं ते वरतीला जाळं एक दिसतंय आपलं. काय का हा बघू वरकर. हा ना अरे मोठे बघा. अरे वरकर आण जरा. वरकर कसं काय का वरकर ना नीट व्यवस्थित. हा ते अरे मोठं आहे ग. हे बघा मोठा मासा
मोठा मासा गुतलाय. निघून हा काढून घेतो असं सगळं. थांबर का जरा काढून घेतोय बघा. आणि सुरुवातीलाच एकदम का नाही एकदम सुरुवातीलाच मित्रांनो एकदम मस्त मोठा साईजचा मासा गुतलाय. तर आता मी काढून घेतो नाहीतर निघून जाईल तो. कारण आपलं हा बारीक जाळ आहे ना, बारीक माऱ्यात जाळ आहे ना, त्याच्यामुळे निघून जाऊ शकतोय तो. तर काढून घेतो आता बघा. एक नंबर. हे बघा कसला मस्त एक नंबर मासा एकदम सुरुवातीलाच लागलेला मित्रांनो. आणि असे का लागले तिकडे जाळं काढायला. तर चला ती काढून घेते जाळं. आता मासा नेऊन बाजूला ठेवूयात आपण. टाकायला पाहिजे हा तिकडेच टाकायला पाहिजे. इकडे लागलेत का पण नाना? काय माहित आता. हा असं झटके मारत नाही कधी. हा इथं लागलं इथं लागलं हा ना. इथं लागलं. दाखवू का? हा बघू ना. दिसतंय का पण तुला? नाही दिसत. हा नाही तर धरायचे सापच आणि करायचे वर. ए बा. नाही बोले बारखाले हा बारीक बारीक आहेत ना. मोठा मासा लगेच कळत आहे. हा लय लय झट मार लय झटका मारत आहे मग तिला लगेच कळत आहे. तर असं कडेला आली अशी का काढीत जाळं एकदम थोडंसं राहिले आता. लय नाही पण मासे नाही जास्त भेटले. हा मासे लय नाही जास्त. हां 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 पाणी वाढल्यामुळं असे काय एखाद्या नसते लागले बरं का. मला पण असं वाटतं. हां बघू ना बाहेर काढल्यावरतीच कळेल किती येतं ते. तर पहिलं जाळं तर आपलं काढले, बाकीचे 2 जाळे आहेत. तर आता हे मासे काढून घेऊ आधी आपण आणि मग ती बाकीची जाळी काढूयात. तर आहे ना पहिल्या जाळ्यात काही जास्त लागलेत असं वाटत नाही मित्रांनो. नाही लागले. हे बघा मळे लागले तर थोडे थोडे दिसत आहेत. हा थोडे थोडे दिसत आहेत मळे बघा. हे चांगले मोठे मोठे मळे लागले तर हे बघा हे सुद्धा लागलेले. तर काय म्हणतात त्याला लोळे वगैरे आहेत. काढून घेऊयात मासे कारण की जरी लागत नसतील तरी थोडे थोडे तर लागतीलच जाळ्यांना. मग जर नाही लागले पहिल्यांदा सगळ्यांना जाळे मिळून जर कालवण नाही झालं तर अजून मग 2-3 वेळा टाकू आणि कालवण होतपर्यंत आपल्याला भरपूर टाईम आहे. आताशी 1-1.5-2 वाजत आले असतील फक्त. तर चला आता मासे काढून घेऊयात. मग असं जाळा काढला तर तेवढे काय नव्हते आणि जे दुसऱ्या जाळ्या टाकले त्याला तर अजिबातच नव्हते. आता जो शेवटला जाळा होता ना तो नवीन आहे तो टाकलाय. तर बघूया आता त्याला किती लागले. तर लागलेत का बघू म्हणताय लागले. कारण एक जाळ्याला 1-2च लागले सगळ्यात पहिला जो जाळा काढला. आणि जो दुसरा वेळ जाळा काढला त्याला तर काहीच नाही. आता बघू हा नवीन जाळ आहे बघू लागलेत का दाखवते. हा ना काय वाटलं नाही असं. हा हा लोळ्या मासे लागलेत लय. शपथ डायरेक्ट पांढरच झालं. आयो एकच नंबर ना. हे का किती लागले कसले लागलेत बघा. एक नंबर लागलेत मित्रांनो बघा मस्त मासे. हा ना ग शपथ. आणि एकदम सनसनीत आहेत ना. हा ना एकच नंबर. त्या जाळ्याला नाही लागले ग. मीच दिले ते पैसे. सुरुवातीला 2 जाळे काढले ना मित्रांनो त्याला अजिबात एका जाळ्याला तर एक सुद्धा नव्हता. नाही लागला परत तिथंच फिरून टाकला. त्याच्यामुळे असं वाटलं आता म्हटलं टेन्शन आलं तर म्हटलं लागतात का नाही. पण बघा एकाच जाळ्यामध्ये काम झालं. एकच जाळ्यामध्ये काम झालं. कसले लागले ती एक नंबर. हा ना ग एकच नंबर लागलेत. हा जबरदस्त जबरदस्त लागलेत. वाटलेलं म्हटलं आता काय लागत का नाही आता. कारण की सुरुवातीला अशी घालं तेवढं एक लागलेलं मोठं तेवढंच आणि परत 2-3च लागलेलं का नाही पहिल्या जाळ्याला. तर तेवढेच होते आणि आता एक नंबर लागलेत. आता बरंच वेळ लागेल काढायला. चला आता काढून घेऊ पटपट. आणि सगळे काढले ना का मग दाखवतो तुम्हाला. भरपूर भेटलेत आता. याला मासे म्हणताय. हा ना बघा, एकदम पूर्ण जाळा भरलाय आपला. एकदम मस्त बघा मस्त. एकदम भारी. तर चला सगळे मासे काढून झाले मित्रांनो. हे बघा सगळे मासे काढले. आता अशी का चालले जिकडं आपलं सामान वगैरे पोरं वगैरे बसले तिकडं. आणि एकदा जाळा टाकून ठेवतो बघू जे आपण घरी जातपर्यंत काय लागतात मासं म्हणजे मग घरी घेऊन जाते येतील. आणि रेसिपी पुरते तर झालेत. तर अशी का आता तिकडं गेले ना कडेला का मग दाखवेल किती मासे लागले ते. आणि हे आम्हाला चिलापी लागलेले बघा. चला मी येतपर्यंत बघा आशिकाची इकडे चूल पण झाली आणि मासे सुद्धा नीट करायला बसली आशिका. होते ना भरपूर होते ना. मासे अरे बरेच लय रे. एकाच जाळ्यामध्ये लय भेटले ग का नाही. हा एकाच जाळ्याचे सगळे. बाकीच्या 2 जाळ्यांना अजिबातच नव्हते लागले मित्रांनो. आणि ना मी आज ते जाळं आणणारच नव्हतं अगं. नाही मग तर आवर मोकळं जायला लागला असा. तर चला आता पटपट नीट करू लागतो मित्रांनो. त्याची आतडी वगैरे खवले वगैरे काढून टाकायचे आणि साफ करायचे. बाकी इकडं चूल तर केलेलीच आहे मस्त एकदम नदीच्या कडेलाच एकदम शेजारीच. त्याच्यात मासे टाकले याच्यामध्ये.
तर हे बघा, हे साफ करून घेतलेत आशिकाने आणि बाकी एवढे आहेत. आता मी मदत करू लागतो म्हणजे पटकन होतील. खरं तर आहे ना, मळे मासे पकडायचे होते स्पेशली, पण मळे माशांच्या ऐवजी एकच जाळ्यामध्ये सगळे लोळ्या मासे गुंतलेत आणि ते लोळ्यात ना अशा फ्राय केल्यावरती एकदम भारी होतात. तर आपण आहे ना ते लोळ्यात ना सगळं एकदम तेलामध्ये अशा फ्राय करू, एक नंबर होतात ते. तर बघा मित्रांनो, मस्तपैकी धुवून घेतले मासे आणि आता आपल्या चांगल्या पाण्याने धुवून घेऊया एकदा मस्तपैकी. आणि भरपूर मासे भेटले, एकाच जाळ्याला भेटल्यानंतर ना बाकीचं जर ते जाळं नसतं आणलं ना मग लई टाईम लागला असता. मस्तपैकी हे सगळे धुवून दिले आशिकाला आणि आशिका लागले लसूण मिरच्या वगैरे नीट करायला. चला आता चूल पेटू मस्तपैकी. तर बघा त्या काकांना ना किती मासे लागले ते दाखवतो तुम्हाला. बघा ते मरळ वगैरे आहे का त्याच्यामध्ये? मरळ पण लागले हे बघा. ते घे बरं. अरे वामपण आहे बघा, कसली मोठी मस्त वामपण आहे. मरळ आहे रे, हे बघ मरळ, मस्त मरळ आणि वाम आहे, मळेत चिलप येतात, बरंच लय मासे आहेत मित्रांनो, मिक्स मासे आहेत, एक नंबर असे मिक्स मासे आहेत बघा मस्त. तर बघा कसले मासे भेटले तर मित्रांनो, जबरदस्त. हां तेवढे पकडून आणले. तर हे इकडचं पेशू मोठी उचलून दाखव ते. हे बघा सगळे जिवंत. कसं उचलल्यावरती नाही बाजूला ठेवलं ना का मग असे का ते हे होतात मस्त दिसतं. तर थोडं बाजूला घे बरं. ते राहू दे, ते राहू दे, ते राहू दे. बघा सगळे मिक्स मासे, कसले एक नंबर मासे बघा, जबरदस्त. कसे आहेत असे का? एक नंबर ना. तर चला बघा मित्रांनो, सगळी तयारी झालेली आहे. आता आशिकाने कोथिंबीर वगैरे मिरच्या सगळ्या खुडून घेतल्या. आता कढई सुद्धा बघा ठेवलेली आहे. आता मासे इकडे ओतून ठेवले आशिकाने ताटामध्ये. मळ्या माशांसाठी मित्रांनो कधी आलं तरी अजिबात खाली हात जात नाही का आशिका? कधी पण आलं तरी मासे लागतातच म्हणजे मासे. तर चला आता स्वयंपाक करून घेऊयात मस्तपैकी. बघा एक नंबर असं नदीच्या कडेला बसले मित्रांनो. बघा या साईडला सगळं ते दिसत असेल. आपण वरतील्या साईडला जाळे टाकून ठेवले. एक जाळं आपण टाकून ठेवले. बघू जेवण होतपर्यंत, जेवण वगैरे झालं की लगेच काढून आणायचं. बघू जर भेटले तर मस्तपैकी घरीसुद्धा आपल्याला नेता येतील मासे थोडेसे. आपण तर काय असं विकायला पकडत नाही, फक्त आपण खाण्यापुरते पकडत असतोय. आता इथं तर थोडेसे एक अर्धा-पाऊण किलो असतील आपण नीट केलेले. आणि एका जाळ्यामध्ये जर अजून भेटले थोडेसे तर मस्तपैकी संध्याकाळचं सुद्धा आपलं कालवण होईल. अशाने तेल टाकून घेतलं आणि आज आहे ना आपण एकदम सुके बनवणार आहे मित्रांनो मासे. कारण की ते लोळ्या मासे जे आहेत ना ते असं सुके केले की एकदम भारी होतात तेलामध्ये. तर तसं करूयात. तर असे का मसाले टाकून घेते. हळद पावडर टाकले तेलामध्ये, कांदा मसाला टाकला, हळद पावडर, धना पावडर, लाल तिखट टाकली बघा आणि गरम मसाला टाकला. तर सगळे मसाले टाकले मित्रांनो मस्तपैकी. आता हलवून घेऊया ते आणि लगेच बघा कढई सुद्धा टाकली आपली. आणि बाकी अशी का आता त्याच्यामध्ये हे टाकते मिरच्या आणि हे ना लसूण सोललेले मिरच्या आणि लसूण मस्त गरम होऊन द्यायचे व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये वरून मासे सोडायचे. तर बघा आता अशी का मासे टाकून घेते. एकदम भारी बघा मस्तपैकी अशी टाकले बघा. एक नंबर असे नदीचे मासे टाकले. तर सगळे मासे टाकून घेतले बघा. आता
आता मसाल्यामध्ये तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये असं उलटं पालटं करून घेऊ मित्रांनो, कारण की मासे हे शिजायला जास्त वेळ नाही लागत. लगेचच एक 15 मिनटं फक्त आता शिजून देऊयात मस्त तेलामध्येच. आता त्याच्यामध्ये पाणी वगैरे नाही टाकायचं ना, पिलू पाणी नाही टाकणार आहे त्याच्यामध्ये, फक्त मासे आणि तेल आणि तेच. आता त्याच्यावरून थोडीशी कोथिंबीर टाकते, कोथिंबीर टाकून घेतली आणि आता मस्तपैकी शिजून देऊया. कसलं भारी दिसतं बघा, एक नंबर असं एकदम मस्त. शिजून देऊयात, जास्त वेळ नाही लागत, लगेच तयार होतील आपले मासे. हे मासे बनवायला ना अजिबात वेळ नाही लागत मित्रांनो, लगेच तयार होतात. आता आपण मासे टाकून घेतलेत, आता एक 10-15 मिनटं थांबूयात, मस्त शिजून देऊयात आणि जेवण करूयात मस्तपैकी. तर मस्त आता झाकण ठेवलं मित्रांनो, तर शिजून देऊयात थोड्या वेळ. हे बघा मस्त इथे आपले मासे शिजत आहे, पोरं आपल्या इकडे खेळत आहे बघा. हे बघा ते तर घेऊन आले तर जाळा, बघू आता किती लागले. तर लांबून तर दिसत खूप सारे लागलेले आहेत, बघू जवळ आल्यावरच कळलं नाही का. हे बघा पूर्ण जाळा भरलेले. आता काय खरं नाही बाबा, काय मासे लागलेत बघा. बापरे सगळं जाळच भरले बघा. मस्त मासे भेटले. आता काय काढच तोपर्यंत रात्रच होती वाटते. इकडं आलं ना या साईडला की मासेत ना लय पाहायला भेटतात, एक नंबर भरपूर मासे. तर इकडे पण मासे काढले त्या दादाने, ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. त्यांनी सुद्धा भरपूर मासे पकडलेत. तर बघा मासे दाखवतो. बारीक आहे पण चिलापी बरं का सगळी का नाही, भरपूर मासे भेटले बघा, एक नंबर. त्याच्यात पण चिलापीच आहे ना, बघा चिलापी सगळे. आता हे याच्या तळेगाव दाभाडेच्या मार्केटला, बरोबर ना. तर हे सगळे तळेगाव दाभाडेला मित्रांनो, जर तुम्हाला घ्यायचं असेल ना मासं, तळेगाव दाभाडेला जायला लागणार बघा. हे सगळे आता विकायला जाणार. आता 4 वाजले तर 4:30-5 वाजेपर्यंत मार्केटमध्ये भेटतील मासे. तर चला आपलं जेवणसुद्धा आता मित्रांनो तयार झालं आहे, एकदम मस्तपैकी असे त्याने उतरून ठेवले. तर चला आता जेवण करून घेऊयात. तर बघा मित्रांनो पर्यंत जो बसली जेवायला आणि अशी का लागली वाढायला बघा. तर मस्तपैकी आपलं मासे रेडी येतं. चला जेवण करून घेऊ आता. कसलं भारी झालं बघा, एक नंबर असं कालवण झालेलं आहे, एकदम सुक्कं. पाणी नाही टाकलं त्याच्यामध्ये, नुसतं तेलामध्ये बनवलेलं आहे. आणि पोरांना सुद्धा वाढून दिलेत बघा. तर ते जेवूयात. मला सुद्धा दे असे का थोडंसं, मी सुद्धा घेतो जेवण बघा. आशिकाने दिलं आता बघा, कसलं भारी बघा, मस्तपैकी मासे आणि चपाती दिले. तर चला जेवण करून घेऊ पटकन आणि निघूयात घरी. हे बघा किती सुंदर अशी भाजी झाली आपली, मस्त सुकते. हे लागले जेवायला आता, बघू कसं खाऊन दाखव बरं कसं लागतंय. आपल्या नदीला बनवलेला एक नंबर. किती वारे लागले, किती वारे झाले, मस्त झाले एक नंबर. डायरेक्ट तळलेले असे नव्हते बनवले आपण कधी, डायरेक्ट तेलामध्ये ना सुके नव्हते केले. मस्त कसं वातावरण झालंय बघा, एकदम भारी. आणि त्यामध्ये मस्त चपाती आणि भाकरी पाहिजे. हो भाकरी पाहिजे. भाकर तुम्ही खात नाही ना. आमचे फेवरेट आहे ना ते सुके मासे. असे खाल्ले आवडतात सुके मासे. मला कालवानामधलेच जास्त आवडतात नाही का असे. मस्त आलेत ना. चला तर मित्रांनो आता जेवण करून घेऊयात पटपट पटपट. चला भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या सगळे. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या जेवायला सगळेजण.